सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे इंडिया आघाडीची। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आज मोर्चा काढणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। निवडणूक मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। राहुल गांधींच्या या आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालंय आणि याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतल्या सर्व पक्ष एकत्र येऊन दिल्लीमध्ये मोर्चा काढणार आहेत। दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यात आलाय। राहुल गांधींच्या आरोपांमुळे सगळ्यांचे मुखवटे गळून पडले अशी टीका करण्यात आली आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना युबीटी पक्षाची। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज शिवाजी पार्कवर आंदोलन होत आहे। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करणार आहे। मुंबई शिवाजी पार्कमध्ये आयोजित आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह इतरही नेते सहभागी होणार आहेत। तेव्हा महाराष्ट्रात जन आक्रोश आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सामील होण्याचं आवाहन पक्षाकडून करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाची तिसरी बातमी ती म्हणजे नाशिकमधल्या सीबीआय रेड संदर्भातली। नाशिकच्या इगतपुरीमध्ये सीबीआयनं रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर धाड टाकली। या धाडीमध्ये 1,20,00,000ची रोकड, 500 ग्रॅम सोनं, 7 कार, 44 लॅपटॉप जप्त केलेत आणि रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू होतं। यासाठी 60 ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली होती। स्थानिक पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ होते आणि इगतपुरीतल्या या रिसॉर्टवर नियंत्रण नेमकं कोणाचं आहे असा सवाल त्यामुळे आता उपस्थित होतोय। तेव्हा या तीनही महत्त्वाच्या बातम्यांवर आपलं आज लक्ष असणार आहे। यामध्ये काय नेमक्या अपडेट घडामोडी घडत आहेत याच संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, काही रिपोर्ट्स बघणार आहोत आणि या बाबतीमध्ये आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आमचे काही रिपोर्टर सुद्धा आता जोडले जातात।